बघा लाडू किती छान झालेले आहे। तर हे लाडू महिनाभर टिकतात आणि फक्त 10 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो। तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू आपल्याला तेल, तूप, साखर किंवा गूळ काही वापरायची गरज नाही। अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे लाडू आपण देवदर्शन किचनमध्ये बनवलेले आहे। मग लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी गॅसवरती सर्वप्रथम कढई ठेवायची आहे। त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते। जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही, अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये। त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे। मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासाठी मखाणे नक्कीच घ्या। आता मखाणे भाजून झालेले आहे, कसे ओळखायचे तर असा एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने। असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे। त्यानंतर काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतेही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही। त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे। तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे, म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे। काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर का काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या, किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात। तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता। किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील, जसं पिस्ता, अक्रोड वगैरे इतर काही, ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात। मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता असे थोडे भाजून झालेले आहे। त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये। आता हे 4 साहित्य भाजून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर लाडू हे कडवट होतात। अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे। शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे, पण मला साली सकट हे लाडू करायचे आहे, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, म्हणून साली सकट हे लाडू मी करते। आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते। मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे। त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे। ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पेंड खजूर मी वापरते। पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो गूळ सुद्धा वापरू शकतात। तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात। थोडेसे गोड हे लाडू छान लागतात, म्हणून 1.5 वाटी मी पेंड खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं। यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही। बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंड खजूर हे ओलसर असतात, त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही, तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं। पेंड खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा। गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात। आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मीडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे। तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते। अगदी सहज हे लाडू मस्त असे वळले जातात। लाडू हा वळून झालेला आहे। लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात। किती मस्त असा हा लाडू दिसत आहे। वाटत आहे का यामध्ये आपण तूप, गूळ वापरलेलं नाही। अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे। आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता
अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात. म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो. सकाळी शाळेत जायला उशीर होतो, मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दररोज मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा असेही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 22 हे लाडू होत असतात छोट्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात किती छान असे लाडू दिसत आहे. वाटत आहे का अगदी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू झालेले आहे. ज्यांना दात नाही, जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत. मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.